उपमुख्यमंत्री अजित पवार यांना मोठा दिलासा. इन्कम टॅक्सकडून जप्त करण्यात आलेली मालमत्ता मुक्त. दिल्ली ट्रिब्युनल कोर्टाचा निर्णय. राज ठाकरेंना सोबत घेण्यात आम्हाला रस. आमचे विचार जुळतात. पालिका निवडणुकीत जिथं शक्य असेल तिथं राज ठाकरेंना सोबत घेण्याचा विचार. फडणवीसांची माहिती. मनसेनं महायुतीत आलं पाहिजे. मुंबई महापालिकेत एकत्र लढलं पाहिजे. दीपक केसरकरांचं आवाहन. ईव्हीएमवर दोष आरोप करण्याऐवजी राहुल गांधींनी आत्मचिंतन करावं. भविष्यात तरी त्यांना चांगल्या जागा निवडून येतील. एका वृत्तवाहिनीच्या मुलाखतीत फडणवीसांचा राहुल गांधींना टोला. ईव्हीएम विरोधात राहुल गांधी सोलापूरच्या मार्कडवाडीतून लॉंग मार्च काढणार. रविवारी शरद पवारही जाणार. मार्कडवाडीत बॅलेट पेपरवर फेरमतदान करण्याचा झाला होता प्रयोग. पुणे पालकमंत्री पदावरून रस्सीखेच. पालकमंत्री आम्हाला हवं. दादा गटाच्या प्रदीप गारटकरांची मागणी. तर वरिष्ठ सांगतील ते मी करणार. चंद्रकांत पाटलांची भूमिका. गृहमंत्री पदाऐवजी भाजपाकडून शिंदेंना महसूल, नगरविकास आणि सार्वजनिक बांधकाम विभागाचा पर्याय. सूत्रांची माहिती. मित्रपक्षांनी काम केलं नाही. देवेंद्र भुयार, सुनील ठिंगरे, अतुल बेनकेंसह राष्ट्रवादीच्या पराभूत उमेदवारांची अजितदादांकडे नाराजी. सभागृहात काँग्रेस खासदार अभिषेक मनु सिंघवींच्या बाकाखालून नोटांची बंडलं. सभागृहाच्या तपासणी दरम्यान कॅश सापडल्याचा दावा. चौकशी सुरू असल्याची सभापतींची माहिती. पैशांचं बंडल सापडल्याचा आरोप हास्यास्पद. हे पैसे माझे नाहीत. राज्यसभेत जाताना माझ्याकडे फक्त 500 रुपये होते. काँग्रेस खासदार मनु सिंघवींनी आरोप फेटाळला. दिल्लीला येण्याचा निर्णय शेतकरी संघटनांनी बदलला. शेतकऱ्यांचं आंदोलन तात्पुरतं स्थगित. बैठक घेऊन पुढचा निर्णय लवकरच जाहीर करणार. भाजपचे ज्येष्ठ नेते मधुकर पिचडे यांचं निधन. वयाच्या 84व्या वर्षी मधुकर पिचडे यांनी घेतला अखेरचा श्वास. आरबीआयकडून शेतकऱ्यांना दिलासा. कृषी कर्जाची मर्यादा वाढवली. आता हमीशिवाय शेतकऱ्यांना कर्ज मिळणार.